श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि माझ्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज 23 सप्टेंबर वार मंगळवार, नवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजेच दुसरी माळ आहे आणि दुसऱ्या माळेला ब्रह्मचारिणी देवीची पूजा केली जाते. या देवीची पूजा केल्याने जीवनात आनंद येतो आणि सर्व त्रासातून मुक्तता मिळते. ब्रह्मचारिणी देवी अत्यंत करुणामय आणि दयाळू आहे. ती सर्व भक्तांचे दुःख दूर करते. तुम्हाला ब्रह्मचारिणी देवीचे आशीर्वाद मिळवायचे असतील तर या नवरात्रीच्या दिवशी म्हणजे दुसऱ्या माळेला तुमच्या घरामध्ये घट असो किंवा नसो, पण या दुसऱ्या माळेला या 2 वेलचीचा उपाय करायचा आहे. हा उपाय केल्याने पैसा येण्याचे मार्ग मोकळे होतील. आपली कठीणातली कठीण जी इच्छा असेल ती पूर्ण होईल. जीवनातील संकटे अडचणी दूर होतील. असा हा हिरव्या वेलचीचा उपाय आपल्याला करायचा आहे. हा उपाय आता कधी करायचा, कसा करायचा हे आपण पाहणार आहोत. मी जो हिरव्या वेलचीचा उपाय सांगणार आहे ते तुम्ही सकाळपासून रात्रीपर्यंत कधीही करू शकता. ही एक देवीआईचीच सेवा आहे. सेवा करण्यासाठी कोणतीही वेळ नसते. तुम्हाला जेव्हा वेळ असेल, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, तुम्ही हा उपाय करू शकता. हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. त्यामुळे हा उपाय प्रत्येकाने करायलाच हवा. तुम्ही हा उपाय करताना पहिल्यांदा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे. आता तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही त्याऐवजी तेलाचाही दिवा लावू शकता. या दिव्यामध्ये दुसरी माळ आहे म्हणून आपल्याला 2 कापराच्या वड्या टाकायच्या आहेत. दिव्याला आता सुरुवातीला हळदी कुंकू, फुले, अक्षदा वाहून अर्पण करून आपल्याला नमस्कार करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये गाईचे दूध घ्यायचे आहे. गाईचे दूध घेताना गरम दूध घ्यायचे नाही, आपल्याला थंड दूध घ्यायचे आहे. दुधामध्ये थोडीशी साखर टाकून घ्यायची आहे. दूध आपल्याला प्लास्टिकच्या भांड्यात घ्यायचे नाही आहे, तर दूध आपल्याला स्टीलच्या भांड्यात घ्यायचे आहे. ही दुधाची वाटी, तुम्हाला घट असतील तर आपण ही वाटी घटासमोर ठेवायची आहे आणि घट नसतील तर ही वाटी आपल्याला देवघरासमोर ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला पूर्ण पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे आणि त्या कागदावरती आपल्याला आपली जी इच्छा आहे ती इच्छा लाल पेनाने इच्छा लिहायची आहे. जी काही इच्छा असेल त्या आपण त्या कागदावरती लिहायच्या आहेत आणि तो कागद फोल्ड करून तो कागद वाटीखाली ठेवायचा आहे. नंतर उजव्या हाताने त्या वाटीतल्या दुधामध्ये आपल्याला 21 वेळा ओम काढून घ्यायचे आहे. दुधामध्ये ओम हा आकार आता तसाच राहणार नाही, पण तरीही आपल्याला 21 वेळा ओम काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 1 हिरवी वेलची टाकून ती दुधामध्ये टाकायची आहे. तिथे बसून 1 वेळा आपल्याला श्री सुक्तमचे पठण करायचे आहे. फलश्रुतीचे पण आपल्याला पठण करायचे आहे. 1 वेळा कनकधारा स्तोत्रचे पठण करायचे आहे आणि 108 वेळा आपल्याला नवार्णव मंत्राचे पठण करायचे आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे असा आपल्याला नवार्णव मंत्र 108 वेळा करायचा आहे. त्यानंतर आपण आपल्या ज्या काही इच्छा लिहिली आहे ती पूर्ण व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. ते दूध आपल्याला काही वेळासाठी तिथेच ठेवायचे आहे. त्यानंतर ते दूध घरातल्या प्रत्येक व्यक्तीला आपल्याला थोडे थोडे प्रसाद म्हणून द्यायचे आहे. त्यानंतर ती चिठ्ठीचं काय करायचं तर ती चिठ्ठी आपल्याला तशीच ठेवायची आहे. आणि दसऱ्याच्या दिवशी ती चिठ्ठी आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील नक्कीच समस्या आहेत त्या कमी होतील आणि तुमच्या आयुष्यात आनंद येईल. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.